सर्वसामान्य नागरिकांशी पोलीस उर्मटपणे वागत असल्याचा अनुभव अनेकदा येतो। असाच एक प्रकार मुंबईच्या व्हीपी मार्ग पोलीस ठाण्यात उघडकीस आलाय। व्हीपी रोड पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेत तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या काही तरुणांना न्याय मिळवण्याऐवजी पोलिसांकडूनच दमदाटी सहन करावी लागली आहे। पोलिसांनी त्यांची तक्रार ऐकून घेण्याऐवजी त्यांनाच धमकावलंय। याच वेळी एका महिला पोलिसांनी हद्दच ओलांडली। तिने आपल्या गणवेशावरील नेमप्लेट काढून थेट तरुणाच्या चेहऱ्यावर फेकून मारली। सुदैवाने गंभीर दुखापत टळली असली तरी तिचा डोळा थोडक्यात वाचलाय। या संपूर्ण प्रसंगाची तरुणांनी मोबाईलमध्ये नोंद केली असून ती दृश्य आता समाज माध्यमांवर झपाट्याने व्हायरल होत आहेत। नागरिकांवर होणाऱ्या या पोलिसी अन्यायाचा व्हिडिओ बघून जनतेत संतापाची लाट उसळली आहे। वाढत्या टीकेनंतर अखेर वरिष्ठांकडून हालचाल झाली असून पोलीस उपायुक्तांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। या प्रकरणामुळे पोलिसांवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत झालाय। पण ही घटना नक्की आहे तरी काय? पोलीस स्टेशनमध्ये काय राडा झालाय सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याचं झालं असं की 20 सप्टेंबर 2025 रोजी फेसबुकला यश कारंडे नावाच्या व्यक्तीनं एक चिंताजनक घटनेची माहिती देणारा व्हिडिओ पोस्ट केला होता। यश कारंडे हा तरुण व्यायाम प्रशिक्षक म्हणजेच फिटनेस ट्रेनर आहे। एका व्यवहाराचे पैसे घेण्यासाठी तो खेतवाडी येथील ड्रीम विवर्सच्या कार्यालयात गेला होता। मात्र त्या मालकाने कारंडे आणि त्याच्या मित्र जयेशला धक्काबुक्की करत मारहाण केली। या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी यश कारंडे आपल्या सहकार्यासह व्हीपी रोड पोलीस ठाण्यात गेला होता। आपली तक्रार घेऊन न्याय देतील असं त्याला वाटलं, पण घडलं भलतंच। पोलिसांनी तक्रार न घेता वरिष्ठ येथील तेव्हाच यायला सांगितलं। दुसरीकडे ज्यांच्या विरोधात तक्रार द्यायला गेले त्यांना मात्र खास वागणूक देण्यात येत होती। पोलीस यश आणि त्याच्या मित्रांना दमदाटी करत होते। यामुळे यशने आपल्या मोबाईलने या सगळ्या प्रकारचा व्हिडिओ काढायला सुरुवात केली। आमची तक्रार घ्या असं ते पोलिसांना सांगत होते, मात्र पोलीस त्यांचं ऐकून घेत नव्हते। त्यामुळे तरुण संतप्त झाले होते। पोलीस आणि तरुणांमधील वाद वाढला होता। यावेळी महिला पोलीस उपनिरीक्षकाचा संयम सुटला आणि तिने आपल्या गणवेशावर लावलेली नेमप्लेट काढून यशच्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावर फेकली। सुदैवाने तिचा डोळा वाचला। पोलिसांची ही कृती म्हणजे निव्वळ दादागिरी आणि मुजोरपणा आहे असं यशने म्हटलंय। या प्रकरणी कडक कारवाई करावी, मारहाण करणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षक यांना तात्काळ निलंबित करावं अशी मागणी त्यांनी केली आहे। यश कारंडे यांनी पोलिसांच्या अरेरावीची व्हिडिओ आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम खात्यावर पोस्ट केली आहे। ही व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून पोलिसांच्या दादागिरी विरोधात संताप व्यक्त होतोय। अखेर या प्रकरणाची दखल घेत पोलीस उपायुक्त मोहित गर्ग यांनी या प्रकरणाची चौकशी सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर वाघ यांच्याकडे सोपवली आहे। सोमवारपासून ही चौकशी केली जाणार आहे। पोलिसांच्या दादागिरीबद्दल सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय। अशा पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी समाज माध्यमांवर करण्यात येते। पोलीस हे वर्दीतील गुंड आहेत, अधिकाराचा गैरवापर केला जातोय, हा खाकी वर्दीचा माज आहे अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, तुमच्या राज्यात हे काय चाललंय असा सवाल एकाने केलाय। सामान्य माणसाने आपल्या अन्यायाविरोधातही बोलायचं नाही, बोललं की सरकारी कामात अडथळा आणल्याचं दाखवून उलट कारवाई करतात असं एकाने म्हटलंय। पोलीस खात्यात कामाचा ताण असेल तर सोडून द्या, अनेक चांगले उमेदवार पोलीस दलात येण्यासाठी प्रतीक्षेत आहे अशी मतं व्यक्त केली जात आहेत। हे जनतेचे रक्षक आहेत की जनतेला मारण्यासाठी आहेत असाही संतप्त प्रश्न एकाने उपस्थित केलाय। या संपूर्ण घटनेने पुन्हा एकदा पोलिसांची वागणूक, जबाबदारी आणि नागरिकांप्रती असलेली त्यांची कर्तव्यनिष्ठा यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत। नागरिक तक्रार नोंदवण्यासाठी, मदत मिळवण्यासाठी किंवा न्याय मिळावा म्हणून पोलीस ठाण्यात जातात, परंतु तिथेच त्यांना अपमान, धमक्या आणि अन्याय सहन करावा लागतो। हे अत्यंत धोकादायक आहे। या प्रकरणात केवळ तक्रारदाराचे म्हणणे न ऐकता त्याच्या सहकार्याला शिवीगाळ, धमक्या आणि शारीरिक इजा करण्याचा प्रयत्न झाला। यामुळे पोलिसी दादागिरीचे विदारक चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले। समाज माध्यमांवर या घटनेचा व्हिडिओ वेगाने पसरत असून सामान्य लोकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे। वर्दीतील गुंड, अधिकाराचा गैरवापर अशा प्रतिक्रिया पोलिसांवरील वाढत्या अविश्वासाचे द्योतक आहे। अशा घटना केवळ तक्रारदारालाच नाही तर समाजातील प्रत्येक नागरिकाला असुरक्षिततेची जाणीव करून देतात। राज्यकर्त्यांनी आणि पोलीस विभागाच्या वरिष्ठांनी अशा प्रकरणात तातडीने आणि कठोर कारवाई करणं ही केवळ कायदेशीर नव्हे तर नैतिक जबाबदारी देखील आहे। दोषींवर कारवाई न झाल्यास समाजातील पोलिसांवर विश्वास आणखी ढासळणार आहे। ही घटना हे स्पष्ट करते की जनतेचे रक्षण करण्यासाठी असलेल्या पोलीस दलाकडून जबाबदारीचे भान सुटले तर परिस्थिती किती गंभीर होऊ शकते। आज सामान्य नागरिक आपला हक्क मागण्यासाठी आवाज उठवतोय, तर दुसरीकडे पोलिसांकडून त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे। यामुळे लोकशाही मूल्यांवर आणि न्याय व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। बाकी तुमचं या घटनेवर काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच मराठी मंडईला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।